नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपला क्लासचा 16वा दिवस। आज आपण 36 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत। सर्वात आधी आपल्याला उंची घ्यायची आहे। मी इथं 36 साइजची जी उंची घेत आहे तयार ती 14 इंच घेत आहे। त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचे म्हणजे 15 इंच। शक्यतो 34 साइज पासून उंची ही थोडी जास्तच हवी। जर आपण कमी उंची म्हणजेच 36 साइजचं 12 12.5 उंचीचं जर ब्लाउज शिवलं तर पाठीमागून ब्लाउज नेहमी वरती जातं, म्हणून 36 साइजची उंची कमीत कमी 13.5 14 इंच किंवा 13 इंच उंची पाहिजेच। तर इथे मी तयार उंची 14 इंच घेणार आहे आणि 15 इंचवरती टिक करणार आहे, म्हणजेच उंचीमध्ये आपण 1 इंच वाढवून घेत आहोत। उंची जर तुमची ब्लाउजची कमी असेल तर तुमच्या ब्लाउजवरून उंची मोजून घ्यायची आहे आणि मी जशा पद्धतीने माप टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला माप टाकायची। फक्त उंची ही प्रत्येकाची थोडीफार कमी जास्त असू शकते, पण शक्यतो 36 साइजची उंची 13 13.5 किंवा 14 इंच उंची पाहिजेच असते। जर कमी घेतली तर पाठीमागून आपला जो ब्लाउज आहे तो वरती जातो। इथे मी तयार उंची 14 घेतलेली आहे, 15 इंचवरती टिक केलेला आहे। समजा तुमची 13 इंच उंची आहे तर 14 इंचवरती तुम्ही टिक करायचं आहे आणि बाकी मी जे माप टाकेल ते सेम ठेवायचे आहे। जसे आपण ब्लाउजवरून माप मोजून घेतो आणि त्यात किती इंच वाढवतो मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे 15 इंच उंचीवरती आपण टिक केलेला आहे, म्हणजेच तयार उंची 14 येणार आहे। जे ब्लाउजवरून मी माप घेतलेले आहे त्या ब्लाउजचं तयार शोल्डर 10 इंच आहे। 10चे आपल्याला निम्म करायचं असतं म्हणजे 5 इंच आणि त्यात अर्धा इंच वाढवायचं असतं। 5.5 इंचवरती मी ते टिक करत आहे। शोल्डर घेतलेले आहे आपण 5.5 इंच। आता मुंडा मोजून घेऊयात। ब्लाउजवरून माप कशी घ्यायची आणि कुठल्या भागामध्ये किती इंच वाढवायचं त्याचा आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे शिवण क्लासच्याच याच्यामध्ये, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। 5.5 इंच आपला तयार मुंडा आहे, तर मी 6 इंचवरती टिक करत आहे। इथेही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। इथे आपण जसं 5.5 इंच मोजून घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथे पण 5.5 इंच मोजून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला मुंड्याचा जो आकार आहे तो परफेक्ट येणार आहे। इथे मी लाईन मारून घेतली मुंड्याला पण आणि शोल्डरला पण लाईन मारून घेतली। शोल्डरला मुंड्याला आपण लाईन मारलेली आहे। इथे शोल्डर आणि मुंडा आपला टिक झालेला आहे। आता आपण साईज मोजून घेऊया। 36चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। मी इथे पेपर कटिंग जे बनवत आहे जे 36 साईजचं आहे। याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण 28 पासून 34 पर्यंत पेपर कटिंग कसे करायचे आणि टक्स पॉइंट किती इंचावरती घ्यायचा ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर आज आपण 36 साईजचं बघत आहोत। 36चा चौथा भाग 9 इंच। 9 इंचावरती आपण टिक केलेला आहे। तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। ब्लाउजवरून माप कशी घेतली पाहिजे किंवा गडी म्हणजे काय, साईज म्हणजे काय याचाही आपण एक चार्ट बनवलेला आहे आणि त्या चार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे आपण 9 इंच प्रॉपर जी घडी आहे आपली ती घेतलेली आहे। 36चा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। नवीन शिकणाऱ्यांनी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंच पाहिजे। इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे। आता आपल्याला इथून पाव इंच आणि इथे पण पाव इंचवरती टिक करायचं आहे। इथेही आपण सरळ लाईन मारून घेऊया। आता हे आपण काय केलंय, बऱ्याच जणांच्या आर्महोलला म्हणजे पुढच्या मुंड्याच्या साईडला किंवा पाठीमागच्या मुंड्याच्या साईडला चुन्या पडत असतात, तर या पद्धतीने आपण ह्या साईडला पाव इंच किंवा अर्धा इंच घेतल्यामुळे बिलकुल चुन्या पडत नाही। इथून आपण 1.5 इंचावरती आकार देऊन घेऊयात, कारण हा पाठीमागचा भाग आहे। पाठीमागच्या भागाला आपण ह्या कॉर्नरपासून 1.5 इंचावरती आकार देऊन घेत असतो। 2.25 इंच गडारुंदी।
8.5 इंच मी गळ्याची उंची घेणार आहे आणि अर्धा इंच त्यात ॲड केलेला आहे, म्हणजेच 9 इंचावरती टिक केलेला आहे. इथे 2.25 इंच अधिक 1/2 इंच असं अर्धा इंच मी असं 2.5 इंच मी इथे घेतलेलं आहे. नॉर्मल मी इथं पसरट गळा घेणार आहे, म्हणजे थोडा मोठा गळा घेणार आहे, त्यासाठी मी इथे 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त पसरट गळा हवा असेल तर जसं मी ते 2.25 इंच घेतलं तर तुम्ही इथं 3 इंच पण घेऊ शकतात, 3.25 इंच पण घेऊ शकतात, ते तुमच्या चॉईसवरती आहे. पसरट गळ्यासाठी आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. इथं आपण हे टिक करून घेतलेलं आहे. आता मी इथे गळा जो आहे तो चौकणी घेणार आहे, म्हणून इथं आकार देत नाही. तुम्ही जर गोल गळा घेत असाल तर गोल गळ्यासाठी मी सांगते इथून 1 इंचावरती टिक करतो आणि इथे आपल्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा असतो. आता कंबर मोजून घेऊयात. कंबर आहे 32 इंच. 32चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 32चा चौथा भाग आहे 8 इंच. नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून कमरेचं माप मोजायचं आहे आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. मी तर जे ब्लाऊज होतं त्याचं कंबर मोजलेलं आहे. कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच. 8 इंचवरती आपण टिक केलेला आहे. इथून पुढे अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला अर्धा इंच हे प्रत्येक साईजसाठी एक्स्ट्रा घ्यायला लागतं. जर आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा नाही घेतलं तर कमरेमध्ये कापड कमी पडू शकतो. शिलाई मार्जिनला आपण लाईन मारून घेऊया. इथे मी शिलाई मार्जिनला लाईन मारून घेतलेली आहे. पाठीमागचा टक्स 4 इंचावरती 1/2 इंच या साईडने आणि 1/2 इंच या साईडने. उंची 4.5 इंच घेते मी. टकची उंची आणि टकची रुंदी ही तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता. टकची जी उंची आहे ती गळ्यावरती अवलंबून असते. तुमचा जर गळा मोठा पसरट असेल तर टकची उंची कमी होऊ शकते आणि तुमचा गळा जर लहान आणि कमी पसरट असेल तर टकची उंची ही वाढू शकते, म्हणजे तुम्ही वाढवून घेऊ शकता. हा आहे आपला पाठीमागचा टक्स. आता आपण गळ्याच्या साईडने 1/2 इंच कमी करून घेणार आहोत. आता हे 1/2 इंच का कमी करतो? बऱ्याच जणांचे शोल्डर खाली गळतात, तर हे 1/2 इंच जे आपण कमी करून देतो त्यामुळे शोल्डर गळत नाही. इथे आपण 1/2 इंचवरती टिक केलेला आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. मी ते मुंड्याला अर्धवट कर्वने आकार देऊन घेत आहे. ह्या कर्वने खूप छान असा आकार दिला जातो. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊया. आपण पाठीमागचा मुंडा कट केलेला आहे. बघा किती छान गोल असा मुंडा आपला इथं तयार झालेला आहे. आपल्याला जर चौकोनी गळा थोडा कमी हवा असेल, म्हणजे साईडने जास्त पसरट नको असेल, तर अशा पद्धतीने आपण 2.25 इंच इथं आणि 2.25 इंच, म्हणजे गळ्याची रुंदी जर तुमची 2.25 इंच असेल तर खालच्या साईडला पण आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे आणि लाईन मारायची आहे. आणि ज्याला पसरट हवा आहे त्यांनी 1/2 इंच पुढे वाढवून घ्यायचं आहे. शक्यतो चौकोनी गळ्यासाठी जास्त वाढवायची गरज येत नाही. 1/2 इंचापेक्षा जास्त वाढवलं तर जास्त पसरट होऊ शकतो, म्हणून 1/2 इंच एवढा भरपूर होतो. मी इथे
2.25 इंच जी गळा रुंदी घेतलेली आहे तेवढी 2.25 इंच इथं पण घेणार आहे. हा पसरट गळा नाही घेणार आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. इथं आपला चौकोनी गळा कट झालेला आहे. इथे आपला 36 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण पुढचा भाग टिक करू. इथे आपण खालच्या साईडने अर्धा इंच वरती टिक केलेला आहे आणि या साईडने 1/2 इंच. तर हे 1/2 इंच काय घेतलेलं आहे, ज्या वेळेला आपण हुकहूक पट्टी जॉईन करतो तेव्हा हे 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि हे अर्धा इंच जेव्हा आपण क्रॉस पट्टी जॉईन करतो तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. म्हणून आपण उंचीमध्ये पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंचने वाढवून घेत असतो. आता आपल्याला हा जो कोपरा आहे तो इथं ठेवायचा आहे. साईडने मी वाढवून घेतलेला आहे. आता आपण आहे तसं स्टिक करून घेऊया. पाठीमागचा भाग आपला टिक झालेला आहे. जो पुढचा भाग आहे तो आपण टिक करून घेतलेला आहे. बरोबर 5.5 इंच वरती आपलं शोल्डर आलेलं आहे. हे जे आहे आपल्या इथं खाली शिलाई मार्जिन जाणार आहे. इथून बरोबर 2.25 इंच आपली गळा रुंदी आहे. पुढचा गळा मोजून घेऊया. 6 इंचाचा मी तयार गळा घेणार आहे. 6.5 इंच वरती मी ते टिक करत आहे. इथे पण 2.25 इंच आणि थोडं 1/2 इंच वाढवून घ्यायचं असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता, पण मी फक्त आहे तेवढंच घेणार आहे. तुम्हाला जर वाढवायचं असेल तर अशा पद्धतीने थोडी तिरकी लाईन घेणार. आता आपण जसं इथे मोजून घेतलं आहे 5.5 इंच तसंच आपल्याला इथे पण मोजून घ्यायचं आहे. इथून 6 इंच वरती टिक करायचा आहे. जे आपला जो मुंडा आहे तो अगदी परफेक्ट येईल. जसं आपण पाठीमागच्या भागात घेतलं होतं 1/2 इंच साईडला, तसं मी इथे टिक केलेलं आहे. आणि इथं जे घेतलं होतं आपण ते कट करून घेतलेलं आहे, म्हणून तिथं घ्यायची गरज नाही. हा आहे आपला पाठीमागच्या भागाचा मुंडा. आता पुढच्या भागाचा मुंडा आपण टिक करून घेऊया. पुढच्या भागाचा जो मुंडा आहे तो 1 इंचावरती आकार असतो. पुढच्या मुंड्याला पण मी आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊया. मी ते 3.25 इंच क्रॉसपट्टीची उंची घेत आहे आणि इकडे 2.25 इंच. आता इथं पण मी 2.25 इंच वरती टिक करते आणि नंतर आपण आकार देऊन घेऊया. आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना हाताने आकार देता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला टक्सची उंची मोजून घ्यायची. इथे आपण टक्सची जी रुंदी घेतलेली आहे ती 4.5 इंच घेतलेली आहे. हे जे आपण 1/2 इंच वाढवून घेतलं हेही मी यामध्ये ॲड केलेलं आहे. 4.5 इंच वरती इथं टिक केलेली आहे. टक्सची उंची मोजून घेऊया. टक्सची उंची ब्लाऊजवरून कशी मोजायची ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
आपला जर टक्स 10 इंचाचा असेल तर 10.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे. टकची जी उंची 9.5 इंच असेल तर 10 इंचवरती टिक करायचं आहे. मी इथे टकची उंची तुम्हाला 9.5 इंच घेऊन दाखवलेली आहे आणि 10 इंचवरती टिक केलेलं आहे. समजा तुमची जर टकची उंची 10 इंच असेल तर 10.5 इंचवरती आपण टिक करत आहोत. मी जे ब्लाऊज घेतलेलं आहे त्याची उंची आहे 10 इंच टक्सची उंची, तर मी 10.5 इंचवरती टिक करत आहे. आणि जो वरती मी पॉईंट टिक केला मी तुम्हाला टिक करून दाखवला. आता हा जो टक्स आहे बरेच जण 1 इंचाचा म्हणजे 2 इंचाचाही घेतात, 1 इंचाचाही घेतात, 1.25 इंचाचाही घेतात. तो टक्स आपण आपल्या चॉईसने घेऊ शकतो. इथून आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. अर्धा इंचवरती मी ते टिक करत आहे आणि इथून पण हे अर्धा इंच, दोघं साईडला मी अर्धा इंचवरती टिक केलेला आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊया. इथे मी टकची जी उंची आहे तीही सांगितली कशी घ्यायची आणि टकची रुंदी पण आपण इथे घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या गळ्यापासून ते इथपर्यंत मोजायचं आहे. 5.5 इंच येत आहे. हा जो वरचा कॉर्नर आहे हा आपण मोजलेला आहे. 5.5चा आपल्याला निम्म करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने 5.5 इंचवरती टेप मी फोल्ड केलेला आहे आणि ते पॉईंट करून घेतलेला आहे. इथून 1.5 इंचवरती आपण टिक करून घेऊया. इथून पण 1.5 इंच आणि इथून पण 1.5 इंच. बघू शकता आपले सगळे पॉईंट अगदी बरोबर आलेले आहेत. 1.5 इंच, इथून 1.5 इंच, इथून पण हा पॉईंट जो आहे तो 1.5 इंच आणि इथून पण हे 1.5 इंच आलेला आहे. 1.5 इंच आपलं हे माप बरोबर आलेलं आहे. परत मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे. इथेही आपल्याला 2 इंचवरती मी ते टिक करून घेत आहे. दीड इंच बरोबर 1.5 इंच, इथून पण बरोबर 1.5 इंच आहे आणि इथून पण 1.5 इंच. कमीत कमी 1.5 आणि जास्तीत जास्त 2 इंचाचा हा गॅप आला पाहिजे. टक्सची उंची मी मोजून दाखवते तुम्हाला. ही जी टक्सची उंची आलेली आहे ही 4 इंच आलेली आहे. ही टक्सची उंची आपली 2.25 इंच आलेली आहे. ही जी टक्सची उंची आहे ही आपली 5.5-6 इंच आलेली आहे आणि ही 3 इंच. आता आपण हा जो टक्स आहे हा 1 इंचाचा घेतलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं 1.25 इंच वाढवून घ्यायला लागेल. कारण हा जो कापड आहे हा आपला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. हा शिलाई मार्जिनमध्ये गेल्यानंतर इकडचा आपला कापड कमी पडतो, तर त्यासाठी आपल्याला इथं 1.25 इंच वाढवून घ्यायला लागेल. तुमचा हा टक्स तुम्ही 1.25 इंच घेतला असेल तर इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. पण हे वाढवायला आपल्याला कधीच विसरायचं नाही. जर तुम्ही टक्सची हे साईड वाढवायची विसरलात तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही, साईडला कमी पडेल. कारण इथं आपण जो टक्स घेतो तो हा जो कापड आहे हा क्रॉसमध्ये शिलाई मार्जिनमध्ये जात असतो, म्हणून या साईडला आपल्याला वाढवून घ्यायला लागतो. सॉरी, मी इथं 1.5 इंच वाढवले, 1.25 इंच आपल्याला वाढवायचं आहे. 1 इंचाचा जर टक्स असेल तर 1.25 इंच, 1.5 इंचाचा असेल तर 1.25 इंच, 1 इंचाचा असेल तर 1.25 इंच. इथे पण आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात. आता इथं का वाढवलं, हा जो टक्स आहे यात पण शिलाई मार्जिनमध्ये कापड जात असतो, म्हणून आपण इथे पण वाढवून घेत असतो.
जर आपण हे अर्धा इंच वाढवलं नाही तर आपला जो काखेचा भाग आहे म्हणजे जो कापड आहे इथला तो खेचल्यासारखा होईल आणि बाही पण खेचल्यासारखी होईल. म्हणून आपण हे या साईडला पण अर्धा इंच वाढवतो आणि या साईडला टक्स जेवढा घेतला असेल त्यापेक्षा पाव इंचानी जास्त, जे 1 इंच असेल तर मी ते 1.25 इंच वाढवलेलं आहे. आता ही क्रॉसपट्टी वाढवायची गरज येत नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल क्रॉसपट्टी कमी पडेल तर अशा पद्धतीने आपण इथे सरळ लाईन मारून घेऊ शकतो. आता आपला पुढचा जो गळा आहे तो टिक करायचा बाकी, म्हणजे आकार द्यायचा बाकी, त्याला पण आपण आकार देऊन घेऊया. मी हा जो नॉर्मल गळा घेतलेला आहे रेग्युलर 2.25 इंच वरती आणि 2.25 इंच खाली तो घेतलेला आहे, पाव इंच वाढवलेला नाही. तुम्हाला जर पाव इंच वाढवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टिक करायचं आहे आणि इथून आकार द्यायचा आहे. सेम पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो 1 इंच वाढवून. इथे आपला पुढचा भाग पण टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊ. क्रॉसपट्टी कट करून घेऊया. इथे आपली क्रॉसपट्टी पण कट झालेली आहे. गळा कट करून घेऊ. इथे आपला गळा पण कट झालेला आहे. पुढचा भाग पण आपला कट झाला आहे आणि पाठीमागचाही भाग आपला कट झालेला आहे. आता आपण बाही कट करून घेऊया. मी इथे पेपर घेतलेला आहे, पेपरला आपल्याला फोल्ड करायचे. इथे मी पेपरला फोल्ड करून घेतलेला आहे. मी बिना अस्तरची बाही कट करणार आहे. बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.5 इंच खालच्या साईडला शिलाई मार्जिन टिक करून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला जेवढी बाही हवी असेल तेवढी. इथे मी 5.5 इंचाची तयार बाही घेणार आहे. 5.5 इंचावरती टिक करायचं आहे आणि वरती अर्धा इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथून तर एवढा आपण प्रॉपर जे आपलं बाहीचं माप आहे ते टाकलं आहे आणि हे अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता हे का घेतलं आहे, ज्यावेळेला आपण बाही जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. इथे मी सरळ लाईन मारून. आता आपल्याला साईज मोजून घ्यायची. आपण 36 साईजचं पेपर कटिंग केलेलं आहे, तर 36 साईजसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. इथे आपण 9 इंचवरती टिक करून घेऊयात आणि पुढे अर्धा इंच. तर बऱ्याच जणांची बाहीचे आकार चुकत असतात, बाही पुरत नाही, म्हणून छातीचा भाग आणि छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच आपण वाढवून देतो. जर तुमचे बाहीचे आकार परफेक्ट असतील तर छातीचा चौथा भाग एवढी सुद्धा आपली बाही परफेक्ट होऊन जाते. शक्यतो आपल्याला पेपरवरती जास्त प्रॅक्टिस करायची आहे, बाहीची पण आणि पेपर कटिंगची पण. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली तेवढे तुमचे आकार व्यवस्थित येतील. आता आपल्याला खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचे आहे. मी इथे 2.5 इंच कमी करून घेत आहे. 5.5 इंचच्या बाहीसाठी मी इथे 2.5 इंच कमी करून घेत आहे. आपल्याला 2.5 ते 3.5 इंच कमी करून घ्यायचं आहे. इथे मी लाईन मारून घेतली. इथून आतमध्ये 2 इंचावरती टिक करायचं आहे. हे आतमध्ये जसं आपण 2 इंच शिलाई मार्जिन पाठीमागच्या भागात घेतलेलं असतं किंवा पुढच्या भागात घेतलेलं असतं. जर तुम्ही 1.5 इंच घेतलं असेल तर इथून 1.5 इंच करायचं आहे आणि 2 इंच असेल तर 2 इंच करायचं आहे. दंडघेर 6.5 इंच आणि इथे पण 2 इंच शिलाई मार्जिन.
इथे आपल्याला तिरकस लाईन मारून घ्यायची आहे। हे जे 1.5 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे ते बिना अस्तरच्या बाहीसाठी वाढवून घ्यायला लागतं। 2.5 इंच आणि 1.5 इंच। आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात। इथे आपण बाहींना आकार देऊन घेतलेले आहेत। आता आपण बाहीचे जे दोघं शेप्स काढून घेतलेले आहेत, टिक करून घेतलेले आहेत, त्यामधलं अंतर बघूया। हे दोघांमधलं अंतर 1/2 इंच तर 1.25 इंचच्या आतमध्ये आलं पाहिजे। दोघं शेप्समधलं जे अंतर आहे 1/2 इंच आणि एक लाईन 1/2 इंच म्हणजे 1.25 इंचापेक्षा कमी आहे। 1/2 इंचची ही एक लाईन आहे आणि त्यानंतरची एक लाईन आहे। 1.25 इंचला एक पॉईंट कमी आहे। अशा पद्धतीने जर तुमचे बाहीचे आकार व्यवस्थित असतील तर तुमची बाही परफेक्ट बसते। आता आपण बिना अस्तरची बाही कट करून घेऊया। मधोमध एक खाचा पाडून घ्यायचा आहे। इथं आपली बिना अस्तरची 5.5 इंचाची बाही पण मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे। हा आहे आपला पाठीमागचा भाग, हा आहे आपला पुढचा भाग। ही क्रॉस पट्टी आणि ही बाही 36 साईजचा आपण आज इथं 4 टचचं पेपर कटिंग केलेलं आहे आणि तेही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेलं आहे। तुम्हाला जर अशाच प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि तुम्हाला जर माझा आजचा 36 साईजचा 4 टचचा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।